तर आता ह्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे. पाणी मी कमीच टाकलं आहे याच्यामध्ये, कारण याच्यामध्ये आता चिंचेचं पाणी पण येणार आहे. त्यासाठी थोडासा ठेवलेला आहे शिजण्यापुरती. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. बघा, तर आजचा शूट मी बेलूपासून करत आहे. तर बेलू आत्ताच उठलेला आहे. मी पहिलाच येऊन बसले किचनमध्ये, जरा काम करत आहे. आणि बेलू आत्ताच उठलेला आहे. बघा तुम्ही, आला आहे तो रूममधून डायरेक्ट इकडेच आला आहे आणि खेळायच्या मूडमध्ये आहे. तर मी पण विचार केला, जाऊ दे थोडा वेळ त्याच्यासोबत खेळून घेते. आणि कारण तुम्हाला तर माहीतच आहे, जोपर्यंत त्याच्यासोबत थोडी खेळत नाही तोपर्यंत मग तो चिडचिड्या होते. हॅलो गाईज, तर आज मी बनवणार आहे सुकी दांडी. तर त्यासाठी मी घेतलेली आहे ही दांडी आहे, ही मी भिजवून घेतलेली आहे. हे कांदे आहेत, 2 कांदे चिरून घेतल्यात, 2 हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, टॅमॅटो, मसाला, हळद, चिंच जी मी आधीच भिजत घातलेली आहे, आणि मीठ, हे तेल. चला तर मी रेसिपी करायला सुरुवात करते. मी गॅसवर टोप ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये मी आता तेल टाकणार आहे. तेलामध्ये कांदा टाकत आहे. व्यवस्थित असा कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा 2 मिनिटं चांगला असा परतून घेतलेला आहे मी. हाय फ्लेमवर परतला कांदा. जेव्हा आपण सुकी मच्छी बनवतो तेव्हा ना मच्छीमध्ये तेल जास्त टाकायचा. सुकी मच्छीमध्ये खूप मस्त लागते. तेल जरा जास्तच घेतलेलं आहे मी. कांदा व्यवस्थित शिजलेला आहे. आता त्याच्यामध्ये मी थोडी हळद टाकेन, मसाला, त्याला सुद्धा कांद्यामध्ये थोडा परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ही भिजवलेली दांडी मीठ ॲड करणार आहे. आता गॅसची फ्लेम मी हाय करेन. आता याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे, पण मी पाणी जास्त नाही ॲड करणार, कारण मला ही दांडी सुकीच करायची आहे. जास्त म्हणजे रस्सा पण नाही ठेवायचा आणि जास्त सुकी पण नाही, अशी लपलपीत करायची आहे. त्यासाठी आता मी थोडंसं याच्यामध्ये पाणी ॲड करते. फक्त शिजण्यापुरता पाणी घेते मी. तर आता ह्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे. पाणी मी कमीच टाकलं आहे याच्यामध्ये, कारण याच्यामध्ये आता चिंचेचं पाणी पण येणार आहे. त्यासाठी थोडाच ठेवलेला आहे शिजण्यापुरती. तर आता याच्यावर आहे, आता याच्यावर याला 10 मिनिट असंच राहू द्या. आला मम्माच्या जवळ. मम्माची शेपूटी या. इकडं हे
बघा गाईज मी जिथे जाईन तिथे येईल. ये या ये बघा आता बघा ये बघा. तर आता 10 मिनिट झालेले आहेत. मी झाकण काढत आहे त्याचं. मस्त अशी उकळी आलेली आहे आणि पाणी पण नाही आहे बघू शकता. हा तेल आहे आणि थोडासाच पाणी आहे. आता याच्यामध्ये मी बारीक चिरलेला टोमॅटो आहे तो ॲड करणार आहे. त्याच्यानंतर मी याच्यामध्ये चिंचेचा पोल आहे तो पण ॲड करत आहे. मीठ, सगळं ॲड केलेलं आहे. आता फक्त राहिली ती कोथिंबीर, ती नंतर टाकतो आपण टोमॅटो शिजल्यावर. याच्यावर पुन्हा मी 2-1 मिनिट झाकण ठेवते. टोमॅटो शिजण्यासाठी ठेवले आहे. आता 2 मिनिट झाकण ठेवलं. 2 मिनिटानंतर त्याच्यात कोथिंबीर टाकून मी गॅस बंद करणार आहे. बघा आता आपण झाकण उघडून बघूया. टोमॅटो पण शिजलेला आहे. आता याच्यामध्ये मी कोथिंबीर ॲड करून गॅस बंद करणार आहे. हे बघा आता गॅस मी बंद करत आहे. तर असं झालेलं आहे आपला दांडी, सुकी दांडी. खरंच तुम्ही पण घरी ट्राय करून बघा, खूप मस्त लागते आणि माझ्या पद्धतीने बनवा, अजूनच खूप भारी लागेल. कारण खूप मस्त आमच्या घरात पण खूप सगळ्यांना आवडते. माझ्या हातची मच्छी असू दे, भाजी असू दे, काही पण असू दे, खूप आवडते. तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा अशी रेसिपी. आणि अशी रेसिपी ट्राय करून झाल्यानंतर मला कमेंट करून सांगा का कशी लागली ती. हेच मी आता रेडी झाले आहे आणि निघत आहे. हे पण आले, हे गाडीची वाट बघतात. आणि बेलू बघा, बेली ए बेलू, हे ना रोज असं. आता हे बाहेर गेले ना म्हणून त्याला माहीत आहे मी पण जाणार आहे. आता मध्ये तिथे बसून राहिले. माझी पोरी, बाय 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 बाय. तर गाईज आता आम्ही निघालो. 9 दिवसातून आम्ही गाडीमध्ये बसलोय. हे पण आले बघा, किती फ्रेश वाटतात बघा, कसे हसतात. पण तिकडून जाऊन आल्यापासून जरा खूप फ्रेश वाटतात मला आणि माइंड पण थोडा रिलॅक्स झाल्यासारखं मला असं वाटतं त्यांचा. बघू त्यांनाच विचारू, काय हो माइंड रिलॅक्स झाले का? हो, कारण कामाख्या देवीचं दर्शन घ्यायची माझी फार वर्षापूर्वीची इच्छा होती. ती इच्छा माझी पूर्ण झाली आणि देवीने एक चांगलं दर्शन दिलं डायरेक्ट गाभाऱ्यामध्ये. आणि विशेष म्हणजे तिथे जो स्त्री धर्म असतो 3 दिवसाचा, ते देवीचं तिथे 23-24-25 असे दरवाजे बंद होते. 26 तारखेला दरवाजे उघडले आणि वर्षातून एकदा असं होतं. आणि तिथे मग त्या 26 तारखेपासून अंबुबाची मेला सुरुवात होते आणि प्रचंड म्हणजे लाखो करोडो संख्येने भक्तगण येत असतात कामाख्या देवीचं दर्शन घेण्यासाठी. आणि खूप मस्त वाटलं आम्हाला तिकडे जाऊन पाहिल्यानंतर. कसा होता एक्सपिरियन्स तिकडचा? खूप 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 मस्त. हॅपी होते का? हो हो, खूप मस्त. आणि ते स्थान म्हणजे जेवढे शक्तीपीठ आहे त्याच्यातलं शेवटचं स्थान आहे ते. तिथे एकदा दर्शन घेतल्यानंतर जेवढे भारतामध्ये देवीचे जे मंदिर आहे तिथे ऑटोमॅटिक कनेक्शन लागतं. चला तर आता मी पार्लरमध्ये गेल्यावर तुमच्याशी बोलते. आजची रुटीन काय आहे ते तुम्हाला दाखवणार तर आहे, जशी मी रोज दाखवते. तर बाय.
तर पार्लरमध्ये आल्यानंतर मला शूट घेता नाही आलं जेव्हा माझी एंट्री झाली तेव्हा. बट आत्ता कारण क्लायंट होते आणि आत्ता मी मुलींना ब्युटीचं शिकवत होती, तर माझ्या स्टुडंटने शूट घेतलेला. मला माहीत पण नव्हतं ती शूट घेते, पण नंतर मग तिने मला दाखवलं का मॅम मी शूट घेतलेला आहे. तर बरंच झालं, कारण किती दिवसापासून मला दाखवायचं होतं का जेव्हा मी क्लास घेते तेव्हा माझ्या मुलींना कसं शिकवते. बट तिने फक्त माझा शूट घेतला, मुलींना नाही त्याच्यामध्ये दाखवला. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी कधीतरी तुम्हाला ते पण दाखवेन, मुलींना शिकवत असल्यावर, म्हणजे समोर मुली असतील ते पण दाखवेन. तर बघा गाईज झालेलं आहे. आणि त्याच्यानंतर एक क्लायंट हेअरकटला आलेली, तर हेअरकटचा पण आम्हाला शूट घेता नाही आला. सो मी लास्ट तिचा ब्लो ड्रायर झाल्यानंतर मग हॅलो एव्हरीवन. तर आता बघा मी घरी आलेली आहे आणि सकाळी मी दांडी बनवली होती, सुकी दांडीची मच्छी, आणि आत्ता मी बनवणार आहे पापलेट फ्राय. तर ती पण मी तुम्हाला पूर्ण रेसिपी आता दाखवणार आहे. मी आता पापलेट फ्राय करणार आहे आणि हे डोके आहेत आणि त्याच्यामध्ये 2-3 तुकड्या पण घेतल्या, त्याचा मी रस्सा करणार आहे. अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीर. अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीर यांची पेस्ट करून घेत आहे आधी मी. बघा तर गाईस, तुम्हाला जर वाटत असेल का तुमची पण टेस्ट आगरी पद्धतीच्या जेवणाची जशी असते तशी लागावी, तर त्यासाठी तुम्ही जेव्हा अद्रक लसूणची पेस्ट करता, अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीर यांची पेस्ट करताना, तेव्हा तुम्ही अशी अद्रक लसूण खलबत्त्यामध्ये त्याची पेस्ट करा, ना की तुम्ही मिक्सरमध्ये केलेल्यापेक्षा जास्त टेस्ट नाही येत. पण तुम्ही असं ह्याच्यामध्ये हे करून बघा, खलबत्त्यामध्ये पेस्ट करून बघा, खूप मस्त टेस्ट येतो बघा. तर पूर्ण प्रॉपर असा मी पेस्ट करून घेत आहे. बघा याच्यात मी मिरची, कोथिंबीर आणि अद्रक आधी चेचून घेत आहे. नंतर मी त्याच्यात लसूण चेचून घेत आहे. लसूण पूर्ण पेस्ट झाल्यावर मी तुम्हाला दाखवते. खरंच तुम्हाला आगरी पद्धतीची चव पाहिजे असेल जेवणाची, तर मी जसं करते तसंच दाखवा, खरंच खूप सुंदर होते. तर बघा मी लसूण चेचत आहे, लसूण चेचून घेते, लसूणची आधी पेस्ट करून घेते, त्याच्यानंतर मी तुम्हाला दाखवते. बघा तर पापलेट फ्रायमध्ये मी काय काय टाकणार आहे. आगरी पद्धतीचा मसाला म्हणजे आमचा आगरी मसाला, मीठ, हळद, चिकन मसाला आणि हा आहे चाट मसाला, अद्रक लसूण पेस्ट आणि थोडा तेल पण टाकणार आहे. व्यवस्थित मसाले लावून झालेले आहेत. आता याला मी अर्धा घंटा मॅरिनेट करत ठेवणार आहे. तोपर्यंत मी याचा रस्सा करत आहे. वरतून थोडा शिजवून घ्यायचा आहे, करपवायचं नाही आहे, थोडा फक्त शिजवून घ्यायचा. बघा लसूण झालेलं आहे शिजून. याच्यामध्ये मी मसाला, हळद आणि थोडासा हिंग घेतलेला आहे, तो ॲड करते. मसाल्याला सुद्धा थोडा मारून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये मी डोके ॲड केलेले आहेत. आणि आता त्याच्यामध्ये मी पाणी ॲड करत आहे, ज्याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट केलेली आहे.
बघा मला जास्त रस्सा नको आहे, थोडाच मी टाकलेला आहे पाणी आणि याच्यावर झाकण ठेवून आपण 7 ते 8 मिनिट शिजू द्यायचं आहे. इकडे मी आता हे पण फ्राय करत आहे. आता हे पण फ्राय करून घेत आहे. मॅरिनेट झालेलं आहे अर्धा घंटा. हे पण मी आता हे करून घेते, फ्राय करून घेते. आता इथे तव्यामध्ये तेल ठेवलेलं आहे मी गरम करत आणि तेल कढलेलं आहे व्यवस्थित. आता मी ह्याच्यामध्ये पापलेटच्या तुकड्या सोडणार आहे. मस्त मॅरिनेट झालेले आहेत. मी जसं दाखवतो त्या पद्धतीने करून बघा, खरंच खूप मस्त जेवण लागते. माझ्या हातचं जेवण सगळ्यांना आवडतं. एक एक तुकडी सोडा याच्यामध्ये. आता सध्या गॅसची फ्लेम लोच आहे, बट नंतर मी थोडी हाय करणार आहे. बघा आता यांना लो फ्लेमवरच आपण शिजवायचं आहे. जास्त हाय फ्लेम नाही करायची, नाहीतर गोट्या पूर्ण जळतील आणि खाली लागणार, ते तव्याला चिटकणार. सो फ्लेम थोडी कमीच ठेवायची, मीडियम फ्लेम ठेवायची आहे. बघायला आता शिजू द्या. असं थोड्या वेळात मी दाखवते तुम्हाला. डोक्याचा जो रस्सा करायला ठेवलेला आहे तो आता झालेला आहे, म्हणजे शिजलेला आहे. जास्त नाही शिजवलं, 7 ते 8 मिनिटं शिजवलं आहे. आता त्याच्यामध्ये मी अर्धाच टॅमॅटो टाकते, कारण कमी आहे ना ते. अर्धा टॅमॅटो टाकला आहे आणि हा आहे वाटण, खोबरा, मिरची आणि कोथिंबीर आणि थोडं अद्रक. वाटण थोडंच टाकेन, कारण थोडाच आहे ना, हे कमी आहे. त्याच्यासाठी मी थोडं वाटण टाकत आहे याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये मी ही चिंच जी मी भिजत ठेवली होती ते टाकत आहे, त्याचं पाणी. आणि त्याच्यामध्ये मी थोडा मीठ ॲड करत आहे. बघा तर आता मी ह्या एक साईड यांची शिजलेली आहे, त्याला मी पलटवत आहे. बघा तर गाईज मस्त हा पण शिजलेला आहे आणि घट्टसा रस्सा झालेला आहे. जास्त पातळ पण नाही आहे, तरी पण अजून थोडा मी शिजवेन याला. अजून रस्सा कमी पाहिजे मग. बघा तर गाईज आता सगळं झालेलं आहे बनवून. आणि प्रचिती, मी आणि बेलू वर कपडे टाकायला आलो आहे. तर कपडे टाकायच्या आधी बेलूला मी घेतलेला थोडासा, कारण मला जास्त टाईम भेटत नाही त्याला घ्यायला. प्रचितीकडेच अख्खा दिवस असतो तो, फक्त सकाळी माझ्याकडे असते. ते पण मी घेत नाही, फक्त माझ्या मागे मागे करत असते. आणि प्रचिती आली का तिच्याकडे असते. आता त्याला मी थोडा वेळ घेतलेला आहे, मला वेळ भेटलेला तर आली वर कपडे टाकायला आणि मग त्याला घेतला. थोडाफार आम्ही खेळलो तिकडे. त्याच्यानंतर मग मी कपडे टाकून झाले माझे आणि टाकत होती. आणि मग इकडे बेलूचा पण शूट चालू होता. आणि बघू शकता तुम्ही माझा हिरो कसा दिसते समोर. त्याच्या ती प्रचिती बसलेली आहे. हे बघा, जसं काही याची पिक्चरची शूटिंग चालू आहे. शायनिंग बघ बरं मारते तो. पेलूला जास्त कॅमेराकडे बघायला आवडत नाही. कॅमेरा त्याच्याकडे नेला का तो दुसरीचकडे बघते. बघू शकता गाईज तुम्ही. बघा आता, बघा जसा कॅमेरा त्याच्याकडे येते ना तसा तो इकडे तिकडे बघत राहते. आगाव बेलू आमचा. बघा तर, जशी मी त्याच्याकडे कॅमेरा नेते तसा तो दुसरीकडे जाते. आणि आता तर बघा, भरपूर वेळ झाला आम्ही वर आलेलो ना, तर बेलूला पण मला वाटतं भूक लागलेली खूप. बघू शकता तुम्ही.
आणि मग आम्ही थोड्या वेळातच खाली उतरलो. बघा तर आजचा हा व्लॉग मी इथेच एंड करते. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. गुड नाईट.